नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला सांगते, आपले जे बाळ आहेत ते जेवण करणं स्टॉप का करतात. अचानकपणे खूप आईंची अशी कंप्लेंट असते की माझं बाळ जेवत नाही आहे. अचानकपणे आधी तर छान जेवत होतं, आता अचानकपणे त्यांनी जेवण स्टॉप केलं आहे. तर त्याचे काय रिझन्स असू शकतात, तर ते मी तुम्हाला सांगते. तर त्याचं फर्स्ट रिझन हे असू शकतं की जेव्हा टीथिंग, फॉर एक्झाम्पल बाळाला जेव्हा दात येतात 7 ते 8 महिन्याच्या नंतर, जेव्हा बाळाला दात येणं स्टार्ट होतात, तर तेव्हा त्याला पेन होतं, त्यामुळे ते जेवण करणं स्टॉप करतं. त्यानंतर जर बाळाला सर्दी किंवा ताप असेल, तर तेव्हासुद्धा बाळ जेवण करणं म्हणजे अवॉइड करतं, कारण त्याला बरं नसतं वाटत. ऑब्व्हियसली आपणसुद्धा, आपल्याला बरं नसतं तर आपण जेवत नाही, तर ते तर खूप लहान बेबी आहे, त्यामुळे तेव्हासुद्धा जे बाळ जेवण करणं स्टॉप करतं. त्यानंतर जे थर्ड रिझन आहे ते आयर्न डिफिशियन्सी. काही बाळांमध्ये असं असतं की आयर्नची कमी असतं, त्यामुळे सुद्धा ते जेवण करणं स्टॉप करू शकतं. तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे, डॉक्टरशी कन्सल्ट करायची आहे आणि डॉक्टर जे सांगतील तर ते फॉलो करायचं आहे. लास्ट रिझन आहे की आपण जेव्हा बेबीजला ओव्हर फीड करतो, फॉर एक्झाम्पल आता बाळ जर जेवत नसेल, तर आईंचं कसं असतं की बाळ जेवत नाही तर ॲटलिस्ट त्यांनी दूध तरी पिलं पाहिजे. तर अशा वेळेस काय होतं, प्रत्येक आई जी काय करतं की जास्तीत जास्त दूध पाजायचा प्रयत्न करते. त्यामुळे काय होतं, बाळाचं जे स्टमक असतं ते ऑलरेडी खूप छोटं असतं आणि ते जर आपण त्याला दूध पाजत राहिलं तर ते खूप लवकर भरतं आणि फुल झाल्यामुळे त्याला त्याच्या पोटामध्ये जागाच नसते, तर ते कुठनं खाईल, साहजिक आहे ना. तर त्यामुळे सुद्धा जे ओव्हरफीड करतो आपण, त्यामुळे सुद्धा बाळ आहे की नाही जेवण करणं अवॉइड करतं. तर अशा वेळेस काय करायचं की जेव्हा आपण सर्वजण जेवायला बसतो, तर तेव्हा त्याला बाळाला थोडंसं खाऊ घालायचं, म्हणजे सगळ्यांकडे बघून ते खायला स्टार्ट होते. टी व्ही किंवा मोबाईल दाखवायचं नाही आहे, ते बघून सुद्धा बाळ खातं, पण ते अवॉइड करायचं आहे. बाळाला कधीच फिरून फिरून खाऊ घालायचं नाही आहे. खूप आईंचं असं असतं की आता खात नाही आहे तर त्याला फिरून फिरून खाऊ घालूया, पण असं जर केलं ना तुम्ही, तर ते खातं हे साहजिक आहे, परंतु मग त्याला तशीच सवय लागते आणि त्याला असं वाटतं की छान फिरून फिरून खाल्लं की आपलं पोट म्हणजे खाऊ शकतो बा आपण. तर असं नाही करायचं आहे. त्याला एका ठिकाणी बसवूनच काही ॲक्टिव्हिटीज त्याला त्याच्यासमोर ठेवायच्या आहे, काही गेम्स वगैरे त्याला दाखवायचे आहे, काही कार्ड्स वगैरे असतात, काही असं इंटरेस्टिंग जे पझल्स वगैरे असतात, तर ते त्याच्यासमोर ठेवायचं आहे, जे इंटरेस्टिंग असतील आणि काहीतरी न्यू आणि युनिक असतील, त्याच्यासाठी नवीन असतील. तर अशा गोष्टी तुम्ही त्याच्यासमोर ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्ही बाळाला खाऊ घालू शकता. आत नसेल तर फोर्स नाही करायचा. जेव्हा त्याचं मन असेल किंवा जेव्हा स्टेबल थोडा वेळ झाल्यानंतर तुम्ही ट्राय करू शकता. आणि अशा वेळेस काय करतं, तुम्ही लिक्विड म्हणजे ज्यूस वगैरे सुद्धा ट्राय करू शकता किंवा फ्रूट्स वगैरे. आणि बहुतेक बाळांचं असं काय असतं की ते त्याच्या हाताने खायला जास्त स्टार्ट करतं. तर अशा वेळेस काय करायचं आहे की जर फॉर एक्झाम्पल जर बेबी जर खात नसेल, आपल्या हाताने खात नसेल, तर त्याला त्याच्या हाताने खायला, म्हणजे त्यामध्ये तो कसं गुंतून राहतो, त्याला सवय होतं आणि त्याच्या हाताने तो खायला लागतो.